नमस्कार. दिनांक 7 सप्टेंबर 2025 चंद्रग्रहणाबद्दल हा विशिष्ट माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आहे. खरं तर चंद्रग्रहण म्हटल्यानंतर किंवा ग्रहण म्हटल्यानंतर अनेकांच्या मनामध्ये, विशिष्ट गर्भवती स्त्रियांच्या मनामध्ये फार नकारात्मक विचार तयार होतात. घाबरतात लोकं, की आता हे ग्रहण पाळायचं कसं? काही चूक तर होणार नाही ना? तर ह्यासाठी ही विशिष्ट माहिती आहे. ही माहिती सर्वांना शेअर करा, कारण ह्या कालावधीचा वापर फार आपण चांगल्या पद्धतीने करून घेऊ शकतो. सर्वप्रथम तर ग्रहणाच्या आधी 9 तास आधी म्हणजे 12 नंतर तुम्ही सुतक चालू होतं. ह्या कालावधीमध्ये हवं असेल तर तुम्ही गंगाजल टाकून पाण्यामध्ये तुम्ही स्नान करून घेऊ शकता. पुढे संध्याकाळी जेव्हा ग्रहण कालावधी चालू होतो 9:58 ते 1:26 ह्या कालावधीमध्ये तुम्ही विशिष्ट मंत्रांची उपासना करू शकता. दुर्गा सप्तशत नामावलीचं तुम्ही उच्चारण करू शकता. दुर्गा देवीची उपासना करू शकता. अजून काही मंत्रसाधनासुद्धा आहेत. हवनसुद्धा तुम्ही ह्या कालावधीमध्ये घरामध्ये करू शकता आणि ह्या कालावधीचा पुरेपूर वापर तुम्ही करून घेऊ शकता. गर्भवती स्त्रियांना तुम्ही ह्या कालावधीमध्ये काही खाणं पिणं टाळा, काही कापणं, काही काम करणं टाळा आणि ह्या वेळेचा फक्त तुम्ही म्हणजे निवांत बसून तुम्ही ध्यान, भगवानाची उपासना करा. खरं तर ह्या वेळेचा जो वापर आहे हा खूप मोठी ज्येष्ठ मंडळी, संत, फार थोर मंडळी याचा वापर करतात. ह्या कालावधीमध्ये केलेल्या मंत्र उच्चारण सिद्ध होतात आणि त्याची फार सुंदर फळं तुम्हाला निरंतर येत राहतात. म्हणून ह्या ग्रहण कालावधीचा पॉझिटिव्ह साईड हीच आहे, की तुम्ही ह्या कालावधीमध्ये भगवान त्याची उपासना करा. ह्या कालावधीमध्ये मंत्र उच्चारण करत राहा, जे सिद्ध होऊन तुम्हाला पुढे त्याचे प्रोटेक्शन स्वतःभोवती तयार होईल. त्यासोबत 1:26 नंतर म्हणजे 1:26 नंतर पुन्हा तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून, सर्व घरामध्ये गंगाजल टाकून तुम्ही स्नान करून घेऊ शकता आणि तुम्ही तुमच्या पुढच्या कार्य जे काय आहे ते तुम्ही करू शकता. ह्या ग्रहण कालावधीचा खूप छान पद्धतीने वापर करा. मनामध्ये अजिबात भीती बाळगू नका. ग्रहण कालावधीमध्ये फक्त झोपणं टाळणं, मोबाईल वापर करणं, म्हणजे जर गरज असेल तर, पण त्या व्यतिरिक्त जर वापरलं नाही तर फार छान. आणि मंत्र उच्चारण करून ध्यानमध्ये जाऊन तुम्हाला हवी आहे, ती इच्छा तुम्हाला हवी आहे, ती प्रत्यक्षात तुम्हाला मिळाली अशा पद्धतीने करून भगवंताची उपासना करत जर राहिला तर खरंच ह्या कालावधीचा खूप सुंदर फायदा होतो. मंत्रसिद्धी करण्यासाठी खूप गुरुजी असतात, खूप लाखोंचा करोडोंचा जप त्यामध्ये होत असतो. पण जर ह्या 4 तासामध्ये जर तुम्ही या मंत्राचं उच्चारण करत राहिलात तर तो मंत्र सिद्धही होऊ शकतो आणि तुम्हाला त्याचे खूप सुंदर फळंसुद्धा मिळू शकतात. तर अशा पद्धतीने हा कालावधी आहे, याचा वापर करा आणि फार सुंदर अनुभव तुम्ही घेत राहा. धन्यवाद.